3 वेळेला सामूहिक ओंकार करा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदारम्भोदरं हन्ति सतां प्रत्युः सम्भवं तदारम्भे दयारम्भं लम्बोदरपदाम्बुजम्. शारदा शारदां भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं प्रिया. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने आमन्त्रोदविहीनाय ऋषीणामप्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमोऽस्तुते नासदृशाय बुद्धे प्रह्लादविन्दाय तपद्रनेत्रं. येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. जयांचा जनी जन्मनामार्तधारा जयाने सदा वासनातलेया. जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती. नमस्कार तुका सारिके पूर्ण वैराग्य जासी. वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराय नमस्कार सद्गुरु रामदास. अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिथे नागतो ज्ञानराया सुपात्र. जया गीता महापुण्यरामणी. नमस्कार सद्गुरु ज्ञानेश्वर. समचरण सरोजं सान्द्रलीलामुदाभं जगन्निधपाणिं मण्डलानां. तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं. सर्वधवलासं विठ्ठलं चिन्तयामि. कैलासराणा शिवचन्द्रमौळी मणीन्द्रमाथा भृगुदीर्घराय. आरण्यसिन्धु भवदुःखहारी. तुझवीणशम्भो मजकोणतारी. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं
शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। नामानं उद्धरला नाही असा एक जण सांगा. नामे अनंत तरले, नामानी अनंत जण सहज तरुण गेले. बरं श्रीमद भागवतामध्ये एक श्लोक आहे, कृतये ध्यायते विष्णु त्रेतायाम यजतो मखरी द्वापरे परिचर्यायाम कलौत हरिकीर्तनात. आपण अनेक वेळा ऐकलंय. कृतये ध्यायतो विष्णु त्रेतायाम यजतो मखरी. मख म्हणजे यज्ञ. त्रेतायुगामध्ये कोणता अवतार आहे भगवंतांचा? हा कुठला? बरोबर सांगितलं, राम अवतार. प्रभू रामचंद्रांच्या वडिलांनी काय केले सांगा? पुत्र प्राप्ती करता तव यज्ञाची यज्ञ केला आहे. भगवंतांना प्राप्त करण्याचं साधन यज्ञ याग आहे. द्वापरे म्हणजे द्वापार युगामध्ये जी कथा आपण ऐकतोय ना आता गेले महिनाभर, ती द्वापार युगातली ऐकतोय. द्वापरे परिचर्यायाम, सेवा धर्म श्रेष्ठ मानलेला आहे द्वापार युगामध्ये. उदाहरण ऐकावं, पांडवांच्या राजसूय यज्ञामध्ये भगवंतांनी काय केले आठवत? आलेले सगळे अतिथी आहेत ना, त्यांची गोष्टी खरकटी उचलण्याचं काम केले भगवंतांनी. का? सेवा धर्म श्रेष्ठ आहे सगळ्यात. भगवंतांना काय प्रिय आहे? माऊली म्हणतात ना, संतांना काय प्रिय आहे, भगवंतांना काय प्रिय आहे? तिथे सेवा हाच दार म्हणतात ज्ञानेश्वरी. त्याच्याशिवाय आत प्रवेश नाही. मग कलियुगामध्ये काय साधन आहे? कलौत हरिकीर्तनात. हरिकीर्तन म्हणजे भगवंतांचं नामस्मरण करणं. असं गोड नाम मुखाने घेऊ आणि मागच्या निरूपण भागाकडे. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम. हरि ओम नमो भगवते
साधक सज्जन तत्वचिंतक नामधारक कला उपासक वैदिक याज्ञिक अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि आजच्या निरूपण सुरुवात करतो. आज उपस्थित श्रोत्यांच्या चेहऱ्यावरती भाव वेगळे आहेत बघा. काय तुम्ही सगळेजण जरी माझ्याकडे पाहत असला तरी मी तुम्हा सगळ्यांकडे पाहतो बघा. काही श्रोत्यांना आज फार आनंद झाला आहे. संपलं एकदाच म्हणजे संपलंय असं वाटतं. प्रेम आहे बघा सगळ्या श्रोत्यांचं वाटत. खरंच आहे. मलाही वाटत नाही बरं का खरं तर. एका म्हणजे तसं म्हणालं तर दशमस्कंदही फारसा सांगून झालेला नाहीच आहे बरं का. पण एकादशी स्कंदाच्या सुरुवात करणार आहे तिकडे थोडासा एखादा श्लोक त्याचा घ्यायला पाहिजे म्हणजे मग सुरू झालं. पुढच्या ह्याच्यात काय तुम्ही सांगाल ते बरं का. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती. इथे माझी व्युत्पत्ती केली. अल्पहीन काय बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो. सलगी कशी आहे. हे लहान बालक नाही का आईला काहीतरी बोलवून दाखवतं बघा. बोलता आईशी आईला माहिती असतं बरं का काही अर्थ नाही या शब्दांमध्ये पण तिचं प्रेम असतं ना तसं तुमच्या सगळ्यांचं प्रेम बरं का. बस नारदांचं विशेष प्रेम आहे. नारदांची विशेष कृपा आहे माझ्यावरती. व्यासांची कृपा आहे. नाहीतर आमची काय हिंमत हो एवढे मोठे ग्रंथ घ्यावे. काय ताकद आहे का. उचलत नाहीत बरं का. आणि काही श्रोत्यांच्या म्हणजे आनंद वाटणाऱ्या श्रोत्यांबद्दल मी सांगितलं आणि दुसऱ्या श्रोत्यांना विशेष काळजी आहे. काळजी म्हणजे आज प्रसादाला नेमकं काय आहे. काय ना भगवंत आहेत कशात आहे. त्याच्यात आहेत बरं का. म्हणजे जे हातावर मिळते ना जाताना त्याच्यात आहे. प्रसाद या शब्दाची गोड सांगितली मी तुम्हाला. प्रभूचे साक्षात दर्शन. प्रसाद लक्षात घ्या. साक्षात दर्शन आहे बरं का ते. त्याच्यामुळे त्याला आज काय अशी एक काय पण म्हणजे ज्यांना असं वाटतंय की बरं झालं आज सुटका होणार आहे आपली त्यांनी काही काळजी करू नका. मी व्यासांना सांगितलं मी पुन्हा येईन. आता काय कुठला महिना मिळतोय त्याच्यावरती पुढे आषाढच घ्या म्हणाले तर खरं तर हे फार लवकर झालं होतं. आता माझा महिना 4-5 महिन्यापूर्वी इथे रामकथा केली. पण काय आईचं प्रेम असलं की सारखं माहेरी बोलवते ना आई. तसं आहे. नारद म्हणाले हा महिना अजून एक महिना या न्यायानं खरं तर मी इथे बसतोय. भगवंत काय करतात कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये. भगवंत नाचतात बरं का. नामदेवांची अमृत तुल्य वाणी आपण ऐकलंय सगळ्यात. आमच्या कीर्तनामध्ये भगवंतच नाही श्रोते सुद्धा नाचले ना रासक्रीडेमध्ये. तो फेर गरवाला सगळ्यांनी. श्रोते सुद्धा डोलतात बरं का.
फक्त कधी कधी काय होतं ते असे होतं. तर लक्षात घ्या हे कशामुळे होतं, लक्षात घ्या. हे होतं याचं कारण झोप लागते वगैरे ते सोडून द्या बरं का, त्याचं कारण आहे का. त्या वेळेला जे चालू असतं ना नेमकं तेच आपल्या कल्याणाचं असतं बरं का, नीट आहे. त्या वेळेला जे चालू आहे नेमकं तेच आपल्या कल्याणाचं असतं. आणि भगवंतांची माया तेव्हा काम करते. ती म्हणाले हे याच्या कल्याणाचं आहे का, कल्याणाचं ऐकलं आणि चुकून हा जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटला तर त्याच्यापेक्षा त्याच क्षणाला बघा आपण जागे केव्हा होतो एकदम, गोपाल कृष्ण भगवान की जय म्हणले की जागे होतो बघा. आणि झालं का, मला तेच पाहिजे होतं, मला तेच पाहिजे होतं. मग पुन्हा पुढच्या वेळेला कथेला येऊन बसावं. जोपर्यंत आपलं जमा झालेलं सगळं असं साठत येत नाही आणि त्याचा परिपाक आपल्या चित्तशुद्धी पर्यंत पोहोचत नाही, म्हणजे आपली चित्तशुद्धी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काय करा, भागवत ऐका. सदा सेव्या पिबत भागवत. श्रीमद भागवत ग्रंथाचा अमृत रसाचं पान करा बस. भगवंत कसे नृत्य करतात, संतांच्या कीर्तनामध्ये, संतांच्या प्रवचनामध्ये ऐकूया. कोण सांगितलं, म्हण या साहित्य घेऊन आलंय. क्या बात आहे, भागवताच्या सेवे करता आले बरं का. या काढा पटकन काढा, वेळ कमी आहे. टाकून नंतर म्हणणार आहे तू म्हणतो.
गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। काल आपण पाहिलं भगवंत छान त्या सुवर्णाच्या चक्रावरती लोडाला टेकून बसले. रुक्मिणी देवी त्या सावरीला वारा घालताय.
आणि सहज नजर आरशामध्ये गेली. आणि भगवंतांच्या लक्षात आलं बरं का, हे आरशामध्ये पाहताना काय विचार करते. बघा आठवण, आपण आरशामध्ये पाहताना काय काय विचार करतो. आपल्यालाच वाटतं बरं का, चांगला दिसतोय मी, आज आज मॅचिंग परफेक्ट झालंय. काही नसतं बरं का तसं, हे आपल्या मनाचे खेळ आहे सगळे. सांगितलं काय काय वाढलेलं असतं तेव्हा. मी चांगला दिसतोय म्हणजे तो जो मी आहे ना, त्याला खत पाणी घातलेलं असतं. आपण त्याला खत पाणी घातलेलं असतं बरं का. रुक्मिणी देवी बद्दल भगवंतांनी जे जे सगळं ऐकवलं ना तिला, मला असं वाटतंय रुक्मिणी की तू माझी निवड करून जरा चूकच केलीस. हे शब्द ऐकले भगवंत विदर्भ नंदिनी असं म्हणतात बरं का. पूर्वीच्या काळी जसं पतीचं नाव घ्यायचं नसायचं अशी पद्धत होती बरं का, फार पूर्वी, आठवत असेल तुम्हाला. तसं पत्नीचं सुद्धा नाव घ्यायचं नाही बरं का, अशी पद्धत होती. रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी एकदाही सीता असा उल्लेख नाही केलेला बरं का रामचंद्रांच्या मुखात. हे जानकी असं म्हणाले. जनकाची कन्या म्हणून ती जानकी किंवा मैथिली. तिनं भगवंतांचे ते शब्द ऐकले आणि पलंगावरती बसली. तिला ते धाड दिशी खाली पडली. भगवंत पटकन आपल्या मंचकावर उठले, तिला उचललं, वर ठेवलं आणि तिथे चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिले बरं का तिला. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि हसले तिच्याकडे बोल, म्हणाले अगं मी तुझी थट्टा केली, चेष्टा केली. हे सगळं ऐकून जे तुझं झालंय ना, काय काय झालं तर तिचं ओठ थरथरायला लागले त्यासाठी. तिच्या मनामध्ये भीती आहे, भगवंतांनी आपला त्याग केला तर काय होईल का. ओठ थरथरताय, डोळ्याच्या कडा लाल 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 कुंद झाल्या, भुवया ताणल्या गेल्या बरं का. भुवया इथे सगळा ताण कुठे तो आपल्याला चेहऱ्यावरती येतो ना पहिल्यांदा. म्हणून तर ते हास्य क्लब चालतात ना सकाळी. काय दुर्दैव बघा, आपल्याला हसावं सुद्धा खोटं लागतं. निखळ हसतच नाही आपण बरं का. आपण प्रत्येक विनोद ना स्वतःला ताडून पाहतो बरं का. हा माझ्यावर तर केलं नसेल ना. त्यातल्या त्यात सदाशिव पेठ म्हणजे काय विचारच नका. मन मोकळं असावं बरं का. हसणं कसं असावं माणसाचं, मन मोकळं असावं. साहिल बघा आमचा निराव कसं बालक कसं असतं ना, आपण का हसत नाही तर आमच्यामध्ये तेवढा कपटीपणा आहे बरं का. आम्ही फार चालू लक्षात ठेवा. हे मी माझ्याबद्दल बोलतो बरं का. तुमचं आणि माझं सेम झालं तर तो निव्वळ योगायोग बरं का. नाहीतर काही काहींना वाटतं हे माझ्याबद्दलच बोलतायत बरं का. तुम्हाला तुमच्याबद्दल जर वाचायचं असेल ना तर ते लिहून ठेवलंय बरं का. सांगू का? राग येणार नसेल तर सांगू? नाही येणार राग? नाही म्हणा, नाही येणार. काय बुवांना काय अपेक्षित उत्तर आहे तेच द्यायचं, म्हणजे मग पुढे जाते ना गाडी.
समर्थांचा दासोगोड काढा, त्यात मूर्ख लक्षण नावाचा समास आहे, तो उघडायचा आणि पहिल्यापासून सुरू करायचं. लगेच आपल्याला कळतं बरं का, हे अगदी समर्थांनी आपल्याला समोर बसवून दिलं असावं. फार कोणीतरी समजत असतो बरं का आपण आपल्याला, आपण कोणीच नसतो वास्तविक. किती मोठं हे ब्रह्मांड, किती मोठं आहे. आपली सत्ता कुठपर्यंत चालते सांगू का? आपली सत्ता फार तर फार घराच्या 4 भिंती, तिथे सुद्धा कोणी आपलं ऐकतं असं नाही बरं का. घरातले आपलं ऐकतात म्हणजे कटकट नको म्हणून. काय पटतंय सगळ्यांना? हो की नाही का? काका तर म्हणतात एकदम, तुम्ही म्हणताय ते एकदम 100% खरं म्हणाले. तिच्या अंगाचा थरकाप व्हायला लागला बरं का, थरथरायला लागले. भगवंत आता आपला त्याग करणार या विचारात तिचं बारीक लक्ष होतं बरं का, भगवंत काय बोलतात त्याच्यावर. याचं कारण भागवत हा मुळात श्रवणाचा ग्रंथ आहे ना. सगळेजण ऐकतायत बरं का, इथे प्रत्येक जण दुसऱ्याचं ऐकून घेतोय. सध्या बरोबर परिस्थिती उलटी आहे बघा, प्रत्येकाला काही ना काहीतरी सांगायचंय. आणि ती म्हणाली, हे कमल नयना, काय संबोधन वापरले पहिलंच. कमळाप्रमाणे ज्याचे नेत्र आहेत असा तो कमल नयना. भागवतामध्ये अशी बरीच चिन्ह आली आहेत बरं का. कधी गदा दाखवली आहे भगवंतांनी, कधी त्रिशूळ दाखवलंय, पण कमळ बऱ्याच वेळा दाखवलंय. तेव्हा लक्षात ठेवा, त्यांच्या हातात कमळ आहे. हे कमल नाही ना. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे बरं का. हा, भगवंत म्हणाले, मी हिला सांगतोय की माझ्याशी लग्न करून तू चूक केलीस, आणि आता ही म्हणायला लागली तुमचं म्हणणं अगदी. भगवंतांना काही कळेल ना काय. म्हणाले, अखंड अखंड ध्यानामध्ये राहणारे आपण कुठे, आणि गुणांमध्ये राहणारी मी कुठे. भगवंत अखंड ध्यानात आहेत बरं का. अखंड ध्यानामध्ये राहणारे आपण कुठे, आणि गुणामध्ये राहणारी मी कुठे. ब्रह्मादिक देव आपलं ध्यान करतात, आणि अज्ञानी लोक जे आहेत ना, ते माझ्या सेवेमध्ये असतात. बघा काय धाव चालते आपली. हे हवं, ते हवं, ते हवं, ते हवं, काही पुरत नाही बरं का शेवटपर्यंत. आणि कितीही कमवलं ना तरी फक्त एखाद 2 एवढ्या वाढतील, त्याचा तुम्हाला उपभोग शून्य आहे. लक्षात ठेवा, शून्य. काही उपयोग नाही. मी सांगितलं ना, जेवढे खर्च करू आपण तेवढे पैसे आपले, बाकीचे आपल्या पुढच्या पिढ्यांचे. ते सुद्धा त्यांनी आपल्याशी चांगलं वागावं या उद्देशानं आपण त्यांच्याशी वागलो तर बरं आहे. नाहीतर भांडणं ठरली आहेत बरं का घरांमध्ये. भांडणं ठरलेली आहे.
कोणी आता कोणी कितीही मला सांगा बरं का, नाही बुवा आमची मुलं तसं करणार, आमच्या मुली तसं करणार, हे जे तुम्हाला वाटतंय ना, हा आपला गैरसमज आहे, गैरसमज आहे. एकदा का हे पाठ संपले, आई आणि वडील म्हणून असलेले, की उरतो ना तो व्यवहार उरतो बरं का. 13व्या दिवशी जेवण झाल्यानंतर वाटणीला बसलेले मी पाहिले, फार लांब कशाला. आपल्याला फार वाटतं नाही असं, असं काही नाही. ती म्हणते तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे, त्या अर्थाने माझं चुकलंच बरं का. मी तुमच्यासारख्याची अपेक्षा केली, तुमच्यासमोर मी काय आहे, एक कसपटा समान आहे. त्या अर्थी भगवंता तुम्ही म्हणताय ना तसं माझं चुकलंच बरं का. तुम्ही म्हणालात की मी राजांच्या भीतीनं समुद्रामध्ये येऊन लपलो, द्वारका स्थापन केली, सांगितलं ना भगवंतांनी. जन्म कुठे झाला, काय 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 काय, आणि मग या युद्धाच्या भीतीने म्हणाले मी द्वारकेमध्ये येऊन राहायला लागलो. ती म्हणते तुम्ही सांगताय ते बरोबरच आहे बरं का. पण हे राजे म्हणजे कोण आहे? सत्व, रज आणि तम यातला रजोगुण ज्याच्यामध्ये अधिक आहे तो राजा आहे. भगवंत सांगतायत मी या राजांच्या विधीनं समुद्रामध्ये येऊन लपलो. ती म्हणते बरोबरच आहे. जेव्हा सत्व, रज आणि तम या गुणांमध्ये रजोगुणाचं प्राबल्य अधिक होतं तेव्हा म्हणाले तो तुमच्या जवळ कसा येईल, किंबहुना तुम्ही त्याच्या जवळ कसे जाल. म्हणून या अर्थाने तुम्ही जे म्हणताय ना की मी त्या सगळ्यांना घाबरून या समुद्रामध्ये येऊन द्वारका नावाची नगरी स्थापन केली आणि त्यात मी राहतो, हे एका अर्थाने बरोबरच आहे म्हणाले. कारण ते राजे सगळे जे कोण आहेत ना हे माझे भक्त आहेत. जे लक्ष्मीचे भक्त आहेत ना, सरस्वती त्यांच्याकडे सहसा पाठ फिरवते असं म्हणतात बरं का. आपण म्हणता की जे भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात ना ते सगळे माझी आशा धरतात. काल भगवंतांनी हे सगळं वर्णन केलं बरं का. माझे भक्त कोण आहे? जे भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात ते सगळे माझे भक्त आहेत. आपण म्हणाला की भिक्षा मागून जे उदरनिर्वाह करतात ना ते सगळे माझे भक्त आहेत. मग तुम्हाला जे असं वाटतं ना की मी अदूरदर्शीपणाने तुम्हाला वरलंय, हे एका अर्थाने खरंच आहे म्हणाले. कारण ते जे भिक्षा मागून फिरतायत ना ते कोण आहे? ते म्हणाले जे आत्मबुद्धीमध्ये रममाण आहेत असे संन्यासी आहे. आणि ते काय करतात तर ते केवळ आणि केवळ तुमच्या चरणांची अपेक्षा करतात. एकदा का मला भगवंतांच्या चरणाजवळ जागा मिळाली की बस, एकदा का या टोकापासून त्या टोकापर्यंत पोहोचलो. आमचे स्वामीजी फार छान सांगतात बरं का, इतकं पक्क बसलंय ना माझं वाक्य, त्यांचं ते वाक्य. म्हणाले आपल्या सगळ्यांना या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर पोहोचायचं असतं, पण त्या किनाऱ्यावर पोहोचण्याकरता हा किनारा सोडावा लागतो ह्याची आमची तयारी झालेली नसते. तुम्हाला सांगते बुवा, सकाळी मी जे युट्यूबवर काय विष्णू सहस्रनाम लावतील, अथर्व शीर्ष लावतील, अजून काय
हनुमान चालीसा, देवी चालीसा, अमुक शिवसहस्रनाम, शिवलीलामृत, शिवपंचाक्षरी, ते युट्यूबला त्याचे फायदे आहेत बरं का. तुम्हाला बाकी काही बघण्यापेक्षा ते आहे ते बरं त्यातल्या त्यात. पण साधन युट्यूबने केलं तर त्याचे फायदे तुम्हाला मिळणार, ते फक्त कानावर पडेल बरं का, कानावर पडेल. पण प्रत्यक्ष कीर्तन जिथे चालू आहे ना, प्रत्यक्ष प्रवचन जिथे चालू आहे, तिथे गेल्यानंतर निश्चित फायदा. याचं कारण तिथे असलेलं नाद ब्रह्म, तिथे असलेलं शब्द ब्रह्म हे त्या मॅग्नेटिव्ह वेव्स मध्ये नाही, हे लक्षात ठेवा. ते यंत्र आहे. अशाने जर फायदा होत असता तर माऊलींच्या समाधीच्या पुढे तो सेवक उभा असतो ना, तो नोकरी म्हणून करतोय बरं का. त्याची फरक लक्षात घ्या. मला काय सांगायचं याचं. आपण इथून जातो ना 20-25 किलोमीटर प्रवास करून दर्शनाला, तो रोज तिथे आहे ना. पण आपण तिथे गेल्यानंतर ज्ञानोबा माऊली, तुकाराम यांचा गजर करतो, बसायला ना म्हणतो बरं का. तो काय म्हणतोय, चला पुढे, चला पुढे, चला पुढे. माऊली म्हणतात हा असं करतो काय सगळ्यांना. त्याला म्हणाले अजून चला पुढे, त्याला अजून एकदा जन्म आहे, चला पुढे. किती वेळा म्हणला तेवढेही जन्म घ्यायला लागणार बरं का. आम्ही सेवा म्हणून करत असलेलं काम आणि काय नोकरी पेशा म्हणून करत असलेलं काम यात फार फरक आहे बरं का. जेव्हा आम्ही नोकरी व्यवसाय करत असतो ना, तेव्हा त्याचं काहीतरी मूल्य आम्हाला मिळालेलं असतं. आम्ही किती सरकारी सेवा केली, काही सेवा बिवा केली नाही. तुम्ही पगार घेतला की नाही 1 तारखेला, झालं, हिसाब बराबर. भगवंत कोणतीही सेवा ठेवून घे नाही, हिसाब बराबर. मग कोणतीही अपेक्षा न करता जी सेवा केली जाते ना, भगवंत त्याचा सुद्धा हिसाब बराबर करतात. त्याचा सुद्धा भगवंत हिशोब बरोबर करतात बरं का. आणि भगवंत केवळ आणि केवळ आपल्या कल्याणाचंच देतात, हे लक्षात ठेवा. केवळ आणि केवळ आपल्या कल्याणाचं. भगवंत म्हणाले, जे माझ्या नादी लागतात ना, त्यांना केवळ कष्ट आणि हाल हेच भोगावं लागतं. तू उगाच माझ्याशी लग्न केलंस बरं का. हे विदर्भनंदिनी तुझी जरा चूकच झाली. ती म्हणाली, तुम्ही म्हणालात बरं का की जे माझ्या नादी लागतात त्यांचे फार हाल होतात. मग मला सांगा, ध्रुव आणि प्रल्हाद यानं तुमच्या करता जे केलं त्याचं फळ म्हणून असे कोणते हाल त्यांना भोगावे लागले हो. त्यांना तर तुम्ही एका आढळ पदावरती नेऊन पोहोचवलं. आज सुद्धा आकाशामध्ये आपण पाहतो ना, ध्रुव तारा म्हणतात बरं का. ध्रुव याचा अर्थ आढळ. आणि प्रल्हादांचा उल्लेख भक्त श्रेष्ठ प्रल्हाद असं करतात बरं का. साधेच उल्लेख आहे प्रल्हाद. हे मधुसूदना, तुम्ही म्हणाला की एखाद्या अनुरूप वराला तू माळ घाल. अगदी शेवटी हा भगवंतांचा संवाद आहे. मी काल सांगितलं, बराच मोठा संवाद आहे बरं का. एखाद्या अनुरूप तुझ्या मनात असेल ना, तर अजून सुद्धा असं म्हणतायत बरं का. एखाद्या अनुरूप वराला तू माळ घाल, पण
हे तुमचं म्हणणं मला खोटं वाटत नाही बरं का, कारण याचा दाखला तिनं दिलाय पुढे. तुम्ही म्हणताय ते असू शकतं एखादीच, कोणाचं तर म्हणाले काशी राजाची कन्या अंबा, महाभारतात ही सगळी उदाहरणे आपल्याला माहिती. हिच्याप्रमाणे जगामध्ये एखादीच अशी स्त्री असू शकते बरं का. बाकी सगळ्या आपल्या पतीला शरण आलेल्या असतात. तेव्हा तुम्ही म्हणताय की मी तुम्हाला वरलं, यात जरा माझी चूकच झाली. म्हणाली खरंच आहे, मला असं वाटतंय की माझी जरा चूकच झाली, कारण मी तुमच्या योग्यतेची नाही. हे ऐकलं भगवंतांनी आणि भगवंत म्हणाले मी सहज हिची चेष्टा करायला काय गेलो आणि हिनं सगळं माझंच मला ऐकवलं. बरं, सगळं चरित्र ऐकवलंय भगवंतांचं याच्या जवळ. भगवंत पुढे म्हणतात, हे राजकुमारी, तू माझ्या म्हणण्याचा जो सगळा अर्थ लावलास ना, तो अगदी योग्य लावलास बरं का. तुझ्या मुखातून हे ऐकण्याकरता मी केवळ असं बोललो बरं का, तुझ्या मुखातून ऐकण्याकरता. तू माझी अनन्य भक्त आहेस, तेव्हा मी भक्तांच्या इच्छा नेहमीच पूर्ण करतो, हे माझं प्रीत आहे. तेव्हा तुझ्या मनामध्ये जर काही इच्छा असतील तर त्या मला सांग, मी पती या नात्यानं त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. ती म्हणाली एकदा तुम्ही मला मिळालात, आता वेगळी कुठली इच्छा असणार आहे आयुष्यामध्ये. आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी समर्पू म्हणे, मंगलाष्टकामध्ये त्यासी समर्पू म्हणे. असा या दोघांचा सुखसंवाद चाललाय. आणि भगवंत म्हणाले तू जो दूत पाठवला होतास ना माझ्याकडे तुझा संदेश घेऊन, त्यानं जो संदेश आणला ते जे त्याचं ऋण माझ्यावरती आहे ते मी कधीही जन्मात फेडू शकणार नाही. असा गोड संवाद भगवंतांचा आणि रुक्मिणी मातेचा झाला. पुढे श्रीमद भागवतामध्ये म्हणजे या दशम स्कंदामध्ये भगवंतांचं जे शाल्वा बरोबर युद्ध झालं त्याचा उल्लेख आहे. पांडवांचा जो राजसूय यज्ञ झाला त्या सगळ्याचं वर्णन आहे. भगवंतांचा गृहस्थाश्रम कसा चाललाय ते पाहण्याकरता नारद गेले त्या सगळ्याचं वर्णन आहे. आणि दशमस्कंधातली ज्याला श्रीमद भागवताचा कळसाध्याय म्हटले जातं ती आमच्या सुदाम देवांची कथा आहे. आणि एकादश स्कंदामध्ये भगवंतांच्या कुळाला यदुवंशाला जो ऋषींनी शाप दिला त्या शापाची कथा तिथून एकादश स्कंद सुरू होतो. भगवंतांच्या लक्षात आलं की महाभारताचं युद्ध झाल्यानंतर बऱ्यापैकी आता माझं काम झालेलं आहे. पृथ्वीवरच्या बऱ्याचशा दैत्यांचा भार हलका झालेला आहे. तेव्हा मला
स्वस्थानी गेलं पाहिजे म्हणून या सगळ्या शापाची रचना भगवंतांनी केली आणि पृथ्वीवरचा यदुकुळाचा झालेला भार सुद्धा भगवंतांनी हलका केला. या सगळ्यामध्ये नेमकं काय घडलं हे आपण जेव्हा पुन्हा नारद मंदिर संधी देईल दशमस्कंद आणि एकादशी स्कंदावरती निरूपण करण्याची, त्यावेळेला श्रवण करूया. आज आपल्या सगळ्यांना आरतीनंतर समोरच्या मंदिरामध्ये भोजन प्रसाद आहे. आमच्या गोगरी काकू या इथे आल्या आहेत. त्यांना मुद्दाम सांगितलं आणि आज हे पद म्हणा एवढी सेवा फक्त त्यांच्याकडनं करून घेऊ या काकू. याच्यानंतर त्यांच्या पदानंतर विष्णू सहस्रनाम होईल, मग आरती आणि मग थांबा माहिती बस. थोडं पुढे Bye.
ह्याबद्दल बुवांचे आणि सर्वांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद बुवा. हां मला बरीच शॉप असतो. नसलं ना त्या दिवशी बोलतात बाप्पा 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 करंट पास होतो. हो का? नमस्कार. चालू आहे आता उठा. आता वाढवा असंच बोला. नमस्कार. गेले महिनाभर आपल्याकडे अत्यंत सुश्राव्य भागवत आपण सगळ्यांनी ऐकले. मध्ये 5-7 दिवस आपला गुरुपौर्णिमा उत्सव होता, त्याच्यामुळे परेश भावना थोडी आम्ही विश्रांती दिली आणि पुन्हा कार्यक्रम सुरू झाला. भगवंताची इच्छा काय असते, पहिले 7 दिवस खरं तर बॉलचं भागवत ठरलं होतं आणि त्याच्या पुढे कीर्तनं म्हणावी, पण कृष्णाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. उत्सव झाला आणि नंतरचे येणाऱ्या कीर्तनकारांनी सांगितलं की 15 दिवसासाठी त्यांनी येणार नाही. आणि मग आम्ही नम्रपणाने बॉलना विनंती केली आणि बॉलनी लगेच काही अडवेळे न घेता बॉलनी सांगितलं की जे ते मी करतो. अगदी थोडंसं स्पष्ट बोलायचं तर आम्ही बॉलना सांगितलं की तुम्हाला बाहेर काय मिळतं आम्हाला माहिती नाही, पण तितकं आपण देऊ शकत नाही. त्याच्यावरती बॉल एका मिनिटात म्हणाले, मला या नारद मंदिराने आणि नारदांनी इतकं भरभरून दिले की तुम्ही मला काहीही नाही दिलं
तरी सुद्धा मी महिनाभर भागवत करीन आणि त्याप्रमाणे कुठेही खंड न पडता, म्हणजे हा महिना आपण खरं म्हणायचं झालं तर अक्षरशः उत्सवाचा झाला. आपण गोपाल कला केला, दहीहंडी केली, लग्न केलं, म्हणजे इतका आनंद की व्यास मंदिरात 7:30 नंतर प्रसाद, त्याच्यानंतर वेगवेगळी बाहेर येणारी लोक आणि जाताना नाही आजचा कार्यक्रम खूप छान आला, खूप सुंदर स्वरूप आलं. म्हणजे स्वयंवराच्या वेळेला तर कौतुक, म्हणजे श्रोते सुद्धा अगदी सलवार सपाट टोपी असा वेश परिधान करून आले होते. सगळेच कार्यक्रम खूप छान झाले. आणि भागवत करताना नारदांनी त्याच्या बरोबरीने त्यांना अनेक कार्यक्रम पण दिले. म्हणजे त्यांनी पहिल्या वेळेला करोनानंतर हाच प्रश्न आला होता की कीर्तनकारी येत नव्हते, समाज नव्हता. त्यावेळेला मीच परेशला म्हणलं, परेश आता खूपच दिवस झाले, करतोच का तू? तो म्हणला माझा पहिलाच प्रयत्न आहे. म्हणजे तू कर, तू इथे करून पुढे बाहेर पड, तुला मागावरून बघायची गरज पडणार नाही. आणि नारदांनी खरंच तसं केलं. त्यावेळेला पण असं ठरवलं की 15 दिवस 7 दिवस जसं जमेल तसं. पण त्याही वेळेला भगवंतांनी त्याच्याकडनं सलग 2 महिने भागवत करून घेतलं. आणि त्याच्यानंतर नारदांनी त्याला थाप दिली म्हणा, आशीर्वाद दिले म्हणा, आता बुवा ना मागे बघायची गरज पडत नाही, आता ते भागवताच्याकडे झालेलं आहे. आणि ह्या गोष्टीचं आमच्या संस्थेतल्या प्रत्येकाला कौतुक आणि अभिमान आहे. आता त्यांचं शिवपुराण चालू होईल. म्हणजे साक्षात शंकर बाप्पांनी पण त्यांच्या डोक्यात हात ठेवलेला आहे. 3 ते 13 ऑक्टोबर. आणि आता ते पुण्याच्या बाहेर जाऊन पण शिवपुराण करणार आहे. बाहेर बॅनर लावलेला आहे. नारदांच्या चरणी प्रार्थना आहे की अशीच त्यांची उत्तर प्रगती होऊ दे आणि आपण सगळे त्याच्यापेक्षा मोठे आहोत. त्यांनी भागवत करून आणि शिवपुराण करून नारद मंदिराचं नाव मोठं करावं, पण खूप मोठा व्हावा. की आम्ही सांगितलं पाहिजे की अरे परेश हा नारद मंदिरातला आहे, अशी त्याची उत्तर प्रगती हो. आपण सगळेजण त्याला मनापासून आशीर्वाद देऊया. धन्यवाद. उज्जैनला जेव्हा प्रद्युम्नजी पेशवे आहेत ना, त्यांनी पहिला कार्यक्रम ठेवला. पुढच्या वर्षी खरं तर भागवत करायचं असं डोक्यात होतं. आमचं सगळं बोलणं झालं आणि त्यांचा दुसऱ्या दिवशी मला सकाळी तुम्हाला म्हटले, बुवा पुढच्या वर्षी म्हणजे फारच उशिरा होते, असं नाही का वाटतंय तुम्हाला? तुम्ही सांगाल तेव्हा करू काय. आणि लगेच ते दुसऱ्या वाक्याला म्हणाले, मग आता उज्जैनला शिव महापुराण करू. मी खरं तर विचार केला होता बरं का, भागवत चाललंय, एवढं रामकथा चालले आहेत, महिन्यातनं 2 कार्यक्रम आहेत, कुठे अजून वेगळा अभ्यास करायला वेळ मिळणार आहे. पण तुम्ही काही ठरवा, त्यांची इच्छा जी असते तेच ती करून घेतात याचा प्रत्यय मला आला. आणि जेव्हा मी घरी सहभागीवतींना सांगितलं की उज्जैनला शिव महापुराण ठरले, तेव्हा मी गमतीनं सांगतो बरं का, गमतीनं म्हणजे आहेतच, त्या नाथांना जशा गिरिजाबाई मिळाल्या होत्या तशा आहेत बरं का माझ्या. कधी नाही आज आले नाहीत, कारण भागवतात सेवा घडली नाही त्यांच्याकडे. सेवेशिवाय प्रसाद घेऊ नये बरं का, जरा कडू वाटेल. सेवेशिवाय प्रसाद घेऊ नाही. गुरुचरित्रात फार कडक शब्दात बोलले बरं का याच्यावरती. तेव्हा ती म्हणाली, महाकालांची इच्छा नसेल तोपर्यंत आपलं उज्जैनीला जाणं होत नाही बरं का. ज्या अर्थी शिवपुराण ठरले त्या अर्थी महाकालांची इच्छा आहे लक्षात. त्याच्यामुळे असा जबरदस्त आशीर्वाद. आणि ते ठरलंच आहे. पण आता सलग 2 शिव महापुराण कथा, 2 श्रीमद भागवत कथा ठरलेल्या आहेत. तुकोबांचा एक अभंग आहे बरं का, कोटी अन्न संतर्पण. 1 कोटी लोकांना अन्नदान करण्याचं जे पुण्य आहे ते कशात मिळतं, तर ते म्हणाले एका कीर्तनाच्या आयोजनानं मिळतं. पुढे एकची कीर्तन असा शब्द आहे त्यांचा. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी
अशा पद्धतीचं सत्संगाचं आयोजन करा. आयोजन शक्य नाही, जिथे चाललंय तिथे जाऊन बसा. खर्च खूप मोठा आहे, मला कल्पना आहे, पण भगवंत त्यालाच हा खर्च करायला लावतो ज्याला अधिक देण्याची भगवंतांची इच्छा आहे. लक्षात ठेवा. म्हणून तुमच्याकडनं हे कार्य भगवंत करून दिलं. किमान श्रवणाला जा, काही नाही तर तिथे सेवा करा. यावेळेला तुम्हाला खुर्च्याही उचलायला लागल्या नाहीत बरं, कारण रोज इथेच कार्य करतो. पण प्रत्येकाने आपण इथे ना महिनाभर उत्सव साजरा केला. तर रोज काल आहे. मला काल एकाने विचारलं बरं का, आज काल आहे का? आज काल आहे. दोघा तिघांनी विचारलं. स्वाभाविक आहे, अमावस्येला इथे काल्याचा प्रसाद असतो, पण आपल्याला रोज काला होता बरं का. रोज कोणी ना कोणीतरी प्रसाद आणत होतो की नाही वेगवेगळं, आणि तो सगळ्यांना मिळत होता. भगवंतांचं हेच म्हणणं आहे ना, एका जणांना नाही काही करायचं, नाहीतर काय शिरा करणं शक्य होतं ना प्रत्येकाला घरी, नाही. पण तो आपल्या घरी करावा, लाडू आपल्या घरी करावे आणि ते सगळ्यांना मिळावे, ही जी भावना आहे ना, तीच भावना भगवंतांची काला. त्याच्या प्रसादामध्ये सुद्धा भगवंतांची तीच भावना आहे. नारदांकडे काय मागायचं? जोपर्यंत म्हणजे एकतर 18 पुराणांचा अभ्यास तुम्ही माझ्याकडनं करून घ्या, त्याच्याही पेक्षा अधिक आहे, पण या सगळ्याचा अभ्यास तुम्ही माझ्याकडनं करून घ्या आणि असे श्रोते श्रवणाकरता नेहमी मिळते, एवढंच मागायचं. विष्णू सहस्रनाम का म्हणायचं? तर अशा अनेक गोष्टी आपल्याकडनं घडलेल्या असतात. एखादी न्यूनता राहिलेली असते कार्यक्रमामध्ये, किंवा कधी कोणाला तरी वाटतं ना की मी केलं, असा अहंकार सुद्धा एखाद्याचा सुखावला गेलेला असतो. तर या सगळ्यावरती असं होऊ नये, असं कुणाच्या मनात येऊ नये, याच्याकरता न्यूनता जी आहे ती पूर्ण करण्याकरता भागवतानंतर विष्णू सहस्रनामाचा पाठ करायला सांगितलं आहे. आपण सगळ्यांनी ज्यांनी पुस्तकं आणली असतील त्यांनी काढा, ज्यांनी नसतील आणली त्यांच्याकरता मी 10 कॉपीज आणल्या आहेत. याचे पैसे कोणी द्यायचे नाहीये, हा भागवताचा प्रसाद म्हणून घेऊन जायचा आहे. काल मला 3-4 सांगितलं होतं, ज्यांच्याकडे घरी नसेल त्यांनी आत्ता घ्या किंवा वाचनाला घ्या आणि पुन्हा द्या. इकडे महिला वर्गाला द्या, त्यांनी सांगितलं होतं. कारण मला पुरुषांनी कोणीही सांगितलं नाही माझ्याकरता, म्हणजे त्यांच्याकडे होत्या म्हणून नाही. कुठपासून म्हणायचं ते सांगतो. विष्णू सहस्रनाम जिथे सुरू होतं त्याच्या आधी एक 15-20 श्लोक आहेत बघा. ते कुणी कुणाला सांगितलं, काय कोण बोललं, असे सगळे आहेत. आणि त्याच्या पुढे विष्णू सहस्रनाम संपल्यानंतर त्याची फलश्रुती आहे. इथून पुढे फलश्रुती म्हणायची नाही असं पक्क करून टाका. का? हे दरवेळेला सांगतो. फलश्रुती म्हटली की जोपर्यंत त्यात ते दिलंय ते सगळं जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत पुनरपि जनन पुनरपि मरण आहे. म्हणून शांताकारं भुजग शयनम हा जो श्लोक आहे तो काढा. सगळ्यांना मिळाल्यावरती आपण पुढे जाऊया. ओम विश्वम विष्णुर वषटकारो इथपासून सुरुवात आहे. त्याच्या आधी ते 4 श्लोक म्हणजे शांताकार. ते शेवटचं रथांग पाणी रक्षोभ्य सर्व प्रहरणायुध ओम नम इति इथपर्यंतच आपल्याला म्हणायचं आहे. पुस्तकातलं पान नंबर 12 आहे. हा, नवीन पुस्तक जे आहे त्यातलं पान नंबर 12. आत्ताचे पुस्तक दिलं त्यातलं पान नंबर 12. सगळ्यांना मिळालं का? मग सुरुवात करू, नाहीतर मग मागे पुढे होतो. हा, थांबूया 1 मिनिटभर थांबू आपण. ज्यांनी आणलेलं नाही त्यांनी लगेच आज अप्पावळा चौकात जायचं. निर्लेकरांचं दुकान
त्यांना सांगायचं परेश बुवांनी पाठवलेलं आहे. पाठ असेल तर उत्तमच बरं का, त्यांनी काही घेऊ नका. सापडलं? पान नंबर 12. आता जे पुष्कर दिले त्यातलं पान नंबर 12. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. ॐ विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभो भूतकृद्भूतभुद्भावो भूतात्मा भूतभावः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययपुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च योगो योगविदानेता प्रधानपुरुषेश्वरः मम श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वशर्वशिवस्थानभूतादिरव्ययः सम्भवो भावनो भगता प्रभुरीश्वरः स्वयं भूषक्तरादित्यः पुष्कराक्षो महास्वरः विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेशः पद्मनाभो परप्रभुः विश्वकर्मा मनुस्पष्टा कविष्ठस्तविरो ध्रुवः अकराशाश्वतकृष्णो योगिधाक्षप्रतर्दनः प्रभूतस्त्रितको धाम पवित्रमङ्गलं परम् ईशानः प्राणः प्राणो हिरण्यगर्भो भूगर्भो आनन्दो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमप्रभः अनुत्तमो दुरादर्श उत्तिरात्मवान् सुरेशशरणं शर्म विश्वरेता प्रजाभवः संवत्सरो राजः प्रत्ययः सर्वदर्शनः अजस्सर्वेश्वरसिद्धसिद्धिस्सर्वादिरच्युतः तुषारपतिरमेयात्मा सर्वयोगविश्रुतः वसुर्वसुमना सत्यः समात्मा संवितः समः अमोघः पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रो शिरापगुरुर्विश्वयोगी शुचिश्रवः महातपः सर्वविद्भानो वेदो वेदविदर्भो वेदांगो वेदवित्कविः लोकादर्शसुरादर्शो धर्मादर्शकृतारतः चतुरात्मा चतुर्विभश्चतुर्दशचतुर्भुजः राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदाधिजः अनघो विजयो वेता विश्वयोगी पुनर्वसु उपेन्द्रो वाहनः काक्षुर्भो वशुचुलूर्जितः अतीन्द्रसङ्ग्रहः सर्गो वेदो वैद्यसभायोगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो मोक्षाहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महानिधिः हरिदेशवपुश्रीमान् तमेयात्मा महादिवः महेश्वासो महीभरतः अनिरुद्धस्वरानन्दो गोविन्दो गोविदाधिपतिः मरीचिर्दमनो हंसः सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभस्सुतपः पद्मनाभः प्रजापतिः अमृत्युस्सर्वजगत्सिंहः सन्धाता सन्धिमान् स्थिरः अजो दुर्वर्षणश्चास्ता विश्रुतात्मा सुरारिः गुरुतमो धामः सत्यपराक्रमः निविशो निविशस्रद्वी वाचस्पतिरुदारः अग्रणीर्गामैः श्रीमान् अयोनिकासनीयः सहस्रमूढा विश्वात्मा सहस्राक्षसहस्रपः सर्वदसंप्रवर्धनः अहः संवर्तको
धरणी गतिरो धरणीधरः सुप्रसाद सरसत्मात्मा विश्वभुविभुः सत्कर्ता सत्कृतः साधु जगन्नारायणोदरः असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्टशिष्टरुचिः सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिसारणः आदि वृषभो विश्व वृषभर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च श्रुतिसारः सुहृदो दुर्धरो वाणी महेन्द्रो वसुधो वसु ऐक्यरूपो बृहद्रूपः प्रकाशः ओजस्तेजो द्वितीयः प्रकाशात्मा प्रतापः रद्धस्वत्पाक्षरो मन्त्रश्चक्रांशुभास्करद्युतिः अमृतांशुभोर्भान् शशविदुःसुरेश्वरः औषधं सत्यधर्मपराक्रमः भूतवते भवन्तान् भवनः पावनोदरः कामः कामकृत्कान्तः कामः कामप्रकटप्रभुः युगादियुगाभवतो नैकमायो महाशयः अदृश्यो यन्तरूपश्च सहस्रयुगमन्तचितः ईष्टो विशिष्टशिष्टेश षोडशः रोगरारोगकृत्कर्ता विश्वबाहुर्महीयः अच्युतः प्रसक्तप्राणो वासवात्मजः अपानिविजयविष्टान् अप्रतिष्ठितः स्कन्दस्कन्दरो धुर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानु वायुदेवः पुरन्दरः अशोकस्थानस्थाय शूरशौर्यजनेश्वरः अनुकूलतावृतपद्मीपद्मीरेश्वरः पद्मनाभोरिन्दाक्ष मधुमगर्भशरीरभृतः महर्षिरुद्धो वृद्धात्मा महांशो गरुडध्वजः सर्वलक्ष्म्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः विश्वरोहितो मार्गो विष्णुर्दामोदरः सः महीधरो महाभागो विद्वान् विकासः उद्भवः शोभनो देव श्रीधरः परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता भगवः व्यवसायो व्यवस्थान संस्थानो परमे परमस्पष्टः पुष्टः पुष्टः रामो विरामो विरजो मार्गो तेजो नयोदयः वीरशक्तिमुताः श्रेष्ठो विदुत्तमः वैकुण्ठं पुरुषप्राणं प्राणवबुधो हिरण्यगर्भशत्रुघ्नो यातो वायुर्धोषजः ऋतुसुदर्शनकालपरिग्रहः उग्रसंवत्सरो वर्षो विश्रामो विश्वदर्शनः विस्तारस्थावरस्थानं प्रमाणबीजमौदयः अर्थोदर्थो महाकोशो महाभूतो महाधनः अनिर्विण्णस्तरिष्ठो भूर्धर्मयोगो महामहः नक्षत्रमेकेक्षत्री समस्तामस्वरीमनः यज्ञेभ्यो महेजस्य ऋतुसहस्रं सदागति सर्वदर्शी मुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमः सूर्यः सूक्ष्म सुघोषः सुखदस्वरूप मनोहरोदितक्रोधो इंद्रहारुर्विदारणः वत्सलो वत्सलो वत्सी नगर्भो धनेश्वरः धर्मकृद्धर्मी सरसक्षरमक्षरो अभिज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः गर्भस्ये सत्वस्त्र सिंहो भूतमहेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवभृत्यो उत्तरो अग्निर्भो ज्ञानगम्यपुराणः पुरुषोत्तमः विनयोजयसत्यसिन्धो आचारसात्वताम्पति क्षीरो विनीता साक्षी कुमुदो विचलितवान् अम्भो निधिरनन्तात्मा तपो
ऋषयो तपः अजो महारहस्याभाव्यो सिद्धान्तप्रमोदः आनन्दो नन्दनो नन्दः सत्यधर्मात्रिविक्रमः महर्षिकपिलाचार्य ततुर्यो देवीपतिः विक्रमसिंहाध्यक्षो महासुन्दरकृतान्तवतः महाकराहो गोविन्दः सुषेण कनकान्ततिः दुर्यो कवियो हरो दशचक्रधरायः एवासाम्बोधितः कृष्णो रसकर्षणोचितः वर्णो वारणो वृक्षः पुष्कराक्षो महामनाः भगवान् भगवान्ति आदित्यो ज्योतिरादित्यः श्रेष्ठप्रतिसत्तमः सुरन्दाखण्डपरशुतारणो द्रविणप्रदः सर्वद्रव्यासो वाचस्पतिर्योजः ईशानासानुदस्सामदेवान् सन्न्यासोच्छमशान्तो शान्तिपरायणः शुभाङ्गशान्तिरस्मृता भोक्ता शोकशप्रिया निवृत्तात्मा संक्षेपा क्षेमवृक्षः श्रीवत्सवक्षा श्रीवास श्रीपति श्रीमताधरः श्रीधश्रीश श्रीनिवास श्रीनिधि श्रीविभावः श्रीधर श्रीकर श्रेयस श्रीमान पत्रयाश्रयः स्वच्छस्वच्छस्वतानन्दो गम्भीर्योतिर्गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिसिंहसंशयः उद्रेण सर्वतश्चक्षुर्गतीशशाश्वतस्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विशोकशोकनाशनः अर्चिष्मान् अर्चितकुम्भो विश्वकात्मा विशोधनः अनिरुद्धो रथिर्थः प्रद्युम्नो मित्रविक्रमः तारणे निहारीः शौरी सूर्यजनेश्वरः केशिहा हरि कामदेव कामपाल कामी कान्तपारमः हरे सर्वपुरुषो धीरो अनन्तो धनञ्जयः ब्रह्मणो ब्रह्मरुद्रह्मा ब्रह्म ब्रह्मविवर्धनः ब्रह्मवि ब्रह्मणो ब्रह्मी ब्रह्मण्यो ब्राह्मणप्रियः महाकर्मो महाकर्मा महातेजामहोरथः महाकर्तु महायज्वा महायज्ञो महाहवि स्तव्यस्तवप्रियस्तोत्रं स्तुतिस्तोतारप्रियः पूर्णकीर्तिर्महा पुण्य पूर्णकीर्तिर्महामयः मनोजवस्तीर्थकरो वसुदेवावसुप्रभः वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमनाहविः सन्ततिः सत्कृतिः सत्ता सद्भूतिः सत्परायणः शूरसेनो यजुश्रेष्ठः सत्यासस्वयामः भूतावासो वासुदेवः सर्वस्वदयो नरः सर्वहारकृतो युक्तो दुर्धरो महापराजितः विश्वमूर्तिर्महामूर्तिः तीर्थमूर्तिर्मूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्तः शतमूर्तिर्शतात्मः एको नैकः सर्वं कर्तुं यत्तत्पदमुत्तमम् लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः सुवर्णवर्णहेमाङ्गो वराङ्गचन्दनाङ्गदी वीरादिशुनित्यो उदासीयचलश्चलः अमानीमान्दो मान्दो सुश्रेभामेषो धन्यः सत्यमेधाधारः तेजो विशोधितः सर्वशस्त्रताम्बरः प्रग्रहो निग्रहो व्यग्रो निग्रशुक्रोगदारयः चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्भावः चतुर्वेदविवेकपात् समावर्तो निवृत्तात्मा दुर्जयो दुर्विक्रमः दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिणः शुभाङ्गो लोकसारसन्तुष्टवर्धनः इन्द्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृपाकर्मः
नमस्कार. आपण भागवताच्या अध्यात्म क्षेत्रामध्ये गेले काही दिवस व्यस्त होतो. आज त्याचा समारोप होतोय. मग अशी जयश्रीताईंनी परेश बुवांबद्दल खूप छान कौतुक व्यक्त केलं, भावना व्यक्त केल्या. ह्याच भावना नारद आणि व्यास महर्षी यांच्या घेऊन मी आता आलेली आहे. मी परेश बुवांना देवर्षी नारद आणि महर्षी वेदव्यास यांचा प्रसाद देते, त्याचा त्यांनी स्वीकार करावा
आणि पुढील सगळ्या त्यांच्या आध्यात्मिक कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती. आज आरतीचा कागद कोणी परत द्यायचा नाही. आज तो आपल्याला प्रसाद म्हणून घेऊन जायचा. फक्त मिळालेला प्रसाद त्यात बांधू नका म्हणजे झालं. खुर्च्या उचलून नका. आधी आरती करून घेऊ. घाई करू नका. गडबड करू नका. आधी शांत. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुभ मुनि परम भक्ति नाना परिवे हरि चरिता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय भागवता, आरती करू तुझ मधुर फळ स्वादुर से सोजवर. आत्माराम मुनि सकल प्रेम धारे जन सुपर. पापमणि आदि रमणि धीरधरे भजन करणी पतिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. व्यासाची वाणी साधक हरि गुण गाऊ. शास्त्र पुराणे पुटमणी परमा प्रेमामृत जननी. सहस्रेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्षदैवता वेदाता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. गमते धनुमानस दीर्घ द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ति हरे परित, हरे हरि नाम सचित. योग सुखमये संत विजपुरे प्रेम निरमये आनंद रस पीता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा गंधाचा पदमेला कोणाचा. प्राणची कीर्तन कारांचा सेवा करी संतांचा. सर्वोधाचा स्वयं प्रभेचा द्वादश कळीचा
गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। उपासनेला कचाल वाहे भूले वसंतांसि सवाल पावे सर्वयोगे वयभाग भावे सर्वामुखी मंगल बोल मागे। जय जय रघुवीर समर्थ। प्रेमाताई 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 अहो हे बंद करून टाकायचं ना. नमस्कार.